तर भाषणाचा रोग हा ब्राह्मण समाजावरच होता. पक्षाच्या वतीनं पत्र द्यायचं आहे, ब्राह्मण समाज म्हणून का दिलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. मी माफी मागायचा प्रश्नच येत नाही असं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलंय. ब्राह्मण समाजाबद्दल भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावर ते ठाम आहेत. त्यांना असं वाटलं होतं मी माघार घेईन, मी काहीतरी माफी मागीन, मी काहीतरी मिन्नतवारी करीन. कोण तुम्ही की तुम्हाला मिन्नतवारी करायची? कशाबद्दल करायची? लोकांना छळलेलेच लोक तुम्ही. खरं सांगायला गेलं तर अरे ज्यांनी शिवाजी महाराजांना सोडलं नाही, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, छत्रपती संभाजी महाराजांना सोडलं नाही, राजर्षी शाहू महाराजांना सोडलं नाही, महात्मा गांधींना सोडलं नाही, ते मला सोडतील? तर भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील जातीचं समीकरण कसं आहे त्यावर एक नजर टाकूयात. गुहागर तालुक्यात कुणबी समाजाची सर्वाधिक मतं आहेत. कुणबी समाजाची 60 ते 70% मतं आहेत. याच मतांवर गुहागरमध्ये एकंदरीत निवडणुकीचा निकाल ठरतो. माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब नातू आणि विनय नातूंचं गुहागर तालुक्यात वर्चस्व आहे. ब्राह्मण समाजाची मतं कमी आहेत, मात्र नातू कुटुंबामुळे मुख्य राजकीय प्रवाहात महत्त्व आहे. कुणबी समाजाचे अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं जाधवांची गोची झाली आहे. मराठा समाज मोठ्या संख्येनं जाधवांसोबत नसल्यानं जाधव यांच्या अडचणी वाढल्यात. या समाजात जुने दाखले देत ब्राह्मण समाज कसा त्रास द्यायचा याचा जाधवांकडून पाढा सध्या वाचला जातोय. यातूनच खोदकीचा मुद्दा पुढे करत जाधवांनी ब्राह्मणांवर टीका केली आहे. मच्छीमारांसह इतर समाज एकत्र ठेवण्याचं जाधवांपुढे मोठं आव्हान आहे. 2024च्या निवडणुकीत जाधव अवघ्या 2800 मतांनी निवडून आलेत. त्यामुळे जाधवांसमोर स्वतःच्या भविष्याची ही निराळी चिंता आहे.